झी 24 तास एक पाऊल पुढे। स्मॉल स्क्रीनवरील एक धमाल कॉमेडी शो म्हणजे फू बाय फू। आजवर या शोनं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलंय आणि पाहता पाहता या शोच्या शेवटच्या भागाचं शूटिंगही नुकतंच पार पडलं आणि हीच शेवटच्या दिवसाची एक्साइटमेंट आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी। हा हास्याचा धमाका फू बाय फूच्या मंचावर आपण गेले कित्येक दिवस अनुभवत आहोत। स्पर्धकांचे धमाकेदार पंचेस, त्याला परीक्षकांनी दिलेली उत्तम दाद आणि प्रेक्षकांचं मिळालेलं अलोट प्रेम यामुळे फू बाय फूचं हे पर्व देखील दणक्यात गाजलं। मात्र जिथे सुरुवात आहे तिथे शेवट हा असतोच, त्यामुळे हे पर्व देखील आता संपणार आहे। या शोची ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी आमची टीम पोहोचली ती थेट या शोच्या सेटवर। जिथे या पर्वाच्या शेवटच्या भागाचं शूटिंग होत होतं। हा या शोचा शेवटचा भाग असला तरी स्पर्धकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता। आता ग्रँड फिनाले मध्ये कोण जाणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच ना, त्यामुळेच ग्रँड फिनाले पर्यंत मजल मारणाऱ्या स्पर्धकांना आम्ही गाठलं खास तुमच्यासाठी। कुशल बद्रिके रसिका आगाशे, सुप्रिया पाठारे आनंद अभ्यंकर, दिगंबर नाईक हेमांगी कवी, सतीश तारे विजय पटवर्धन या 4 जोड्या फू बाय फूच्या ग्रँड फिनाले मध्ये पोहोचल्या आहेत। आमच्या जोडीला टफ कॉम्पिटिशन देणारी एकही जोडी नाहीये ऍक्च्युली, पण आता जर आता कॉम्पिटिशन तसं म्हटलं तर सगळेच म्हणजे तारे, विजय पटवर्धन, कुशलची एक वेगळी एनर्जी आहे, रसिकाचं वेगळंच आहे। माझ्या जोडी व्यतिरिक्त मला सगळ्यात जोड्या टफ वाटतात आणि स्पेशली माझ्यापेक्षा मला रसिका जास्त टफ वाटते। टफ जोड्या सगळ्याच आहेत आणि पण तीच मजा आहे मला वाटतं, कारण मला वेगवेगळ्या जोड्यांकडून वेगवेगळं शिकायला मिळतं की यांच्यासारखं हे कसं करता येईल, यांच्यासारखं फिजिकल कसं करता येईल, ती मजा आहे आय गेस। ते 6 मिनिटं मात्र प्रत्येकाचे शिवधनुष्य उचलल्यासारखे असतात आणि प्रत्येक जण ते उचलायचा प्रयत्न करतोच, तर 19-20 थोडं होणार होऊ शकतं होत की एक टायमिंग आहे शेवटी। कारण कॉमेडी आई आणि बाई यातला जो फरक आहे तोच कॉमेडी आणि सिरियस मधला फरक आहे। बाई म्हणल्यानंतर लाफ्टर मिळतोच, पण आई म्हणताना डोळ्यात पाणी येईल त्याची गॅरंटी नसते, तसाच आहे खेळ। खरंच ती मजा मिस करू सगळे आणि खास इकडचं जेवण मासे बिसे मटन तूप खाऊन जे काही आम्ही चाप चूप झोपू नको सुप्रिया परफॉर्मन्स आहे हो, एक 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 मासा खाते असं करू मी त्याच्याकडे रोज मासे खायचे, पण खरंच खूप मिस करू आणि आता आनंद पण होतोय कारण आम्ही फिनाले मध्ये गेलोय। या शोचे परीक्षक महेश कोठारेही यावेळी भावुक झाले। जो एक एक्सपिरियन्स मला इथे मिळाला तो मी गॅरंटीने सांगतो का ऑडियन्सला जो मिळतो एक्सपिरियन्स हसण्याचा त्याहून खूप जास्त मला इथे बसून लाईव्ह शो बघताना मिळाला आणि एव्हरी मोमेंट आय एन्जॉयड, कारण खूप खूप चांगले नवीन टॅलेंट्स मला पाहायला मिळाले। तर दुसरीकडे या स्पर्धेचा दुसरा परीक्षक म्हणजे स्वप्नील जोशी या शेवटच्या दिवशीच्या शूटिंगला मात्र हजर नव्हता। स्वप्नीलची जागा भरून काढली ती अली असगरनं। I feel more relaxed, you know, कि all this while other shows के अंदर हम भी ऐसे contestants बन के जाते थे, तो आज बहुत रिलैक्स्ड बैठ करके you know I was ऐसे लग जज बनने का जो है वो आनंद उठा रहे थे। एकूणच शो मस्ट गो ऑन म्हणत शेवटच्या दिवसाचं शूटिंग तर झकासपणे पार पडलं। मात्र आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती फू बाय फूच्या ग्रँड फिनालेची। झी 24 तास साठी मुग्धा देशमुख सह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।